आज मी माझ्या सासरी आली आहे। आजची रेसिपी माझी सासू बनवते, ती पण नागपूर स्पेशल पाटवडी रस्सा। नमस्कार, तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल टाकून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा परतून अद्रक लसूणची पेस्ट टाकून मिक्स करावे। धना पावडर, हळद, लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। हे सर्व मसाले परतवून त्यात 1 ग्लास पाणी ओतावे। गोडा मसाला टाकावा। पाण्याला छान उकळ आली की कोथिंबीर आणि ओल्या नारळाची चव टाकून उकळी काढावी। त्यात बेसन पीठ टाकून सतत ढवळत राहावे। चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजून द्यावे। झाकण काढून पीठ शिजलं आहे की नाही ते चेक करून घेऊ। आता तो पिठाचा गोळा ताटावर घेऊन त्याला तेल लावून एकसारखं लाटून घ्यावे। पाटवडी सेट व्हायला 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवूया। पाटवडी सेट होते तोपर्यंत रस्सा बनवून घेऊ। ज्या पातेल्यात पाटवडीचे पीठ शिजवले त्याच थोडं पाणी घालून एका ग्लासात काढून घ्यावे व त्याच पातेल्यात तेल टाकून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा व अद्रक लसूणचे पेस्ट टाकून परतून घ्यावे, जेणेकरून ते रस्स्यासाठी उपयोगी पडेल। त्यात हळद, लाल तिखट आणि ग्लासात काढून घेतलेल्या पाणी ओतावे। सावजी मसाला, चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे। ओल्या नारळाची चव व कोथिंबीर घालून रस्स्याला छान उकळी काढून घ्यावी। आता पाटवडी सेट झाली आहे, ती कट करून घेऊ। अशा प्रकारे पाटवडीचे तुकडे करून घेतलेले आहेत। रश्श्याला उकळी आली की त्यात कट केलेले पाटवडीचे तुकडे टाकून 3 ते 4 मिनिटं छान उकळून द्यावे, ज्यामुळे रस्स्याला छान लाल तर्री येते। इथे आपला नागपुरी स्पेशल पाटवडी रस्सा तयार आहे। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी बघत राहा तिघांचा तडका।